आजचं रानातलं जेवण बघा. आज काय मी एकटीच आहे. आज आत्या पण नाही आहेत. आत्या गेल्यात हळदीसाठी. रात्री मी तिकडे गेले होते नवरीच्या पाठवणीसाठी. ते आज हळदीचा कार्यक्रम आहे. तर तिकडे गेलेत आत्या. आत्यांना म्हणलं आज तुम्ही जा म्हणलं. कारण कसं होतं आत्यांना पण कुठे कामामुळे जायला जमत नाही. मग म्हटलं तुम्ही जा. तर छान बघा वाटाणा बटाटा मिक्स अशी भाजी बनवलेली होती सकाळी गणेशच्या डब्यासाठी सुकी. इकडे छान अशी मस्त येसराची हे केलेली आहे, वांग्याची भाजी बनवली आहे. हे बघा अशी वांग्याची भाजी आहे. आणि इकडे बघा हे आहे ना, तर सांजुऱ्याच्या पुऱ्या आमच्याकडे शिदोरीला आहे ना, नवरीला घ्यायला येताना पण असेच शिदोरी घेऊन येतात आणि देताना पण नवरीकडची अशी शिदोरी देतात. सांजुऱ्याच्या पुऱ्या म्हणतात ह्याला. सांजुरा असतं ह्याच्या आतमध्ये, म्हणजे हे बघा असं असतं आतून पूर्ण असा सांजुरा असतो. खूप छान टेस्टला लागते ही पुरी. हे बघा असं गोड मस्त गव्हाचा सांजुरा असतो हा. तुम्ही खाल्ली आहे का अशी? तुम्ही करता का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमच्या मांजरांना खूप आवडली. आता ह्यांना थोडी थोडी टाकते मी. मकाच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, सांजुऱ्याच्या पुऱ्या, इकडे वाटाणा बटाटा मिक्स भाजी, वांग्याची भाजी. आज त्या मावशी पण नाही आहेत कामाला आणि मला एकटीला खरंच हे होते, करमत पण नाही आहे. तर चला म्हणलं दाखवावं आज जेवणामध्ये काय काय आहे ते. आत्या येतील नंतर थोड्या वेळाने. इकडे मामांनी आणलेली छान अशी शेळ्यांना गवत आणलं, त्याच्यामध्ये ही बघा तांदूळशीची भाजी. आता मी निवडणार आहे ही सगळी. तर हे आमचं आजचं रानातलं दुपारचं जेवण. तर या जेवायला. आणि ह्या सांजुऱ्याच्या पुऱ्या कशा आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा.